साक्री शहरामध्ये नगर उत्थान अंतर्गत प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 17, प्रभाग क्रमांक 8 यामध्ये विविध जे कामं आहे ती शासनामार्फत देण्यात आली होती। त्याची निवेदाही प्रसिद्ध झालेली आहे। परंतु आपण जर बघितलं तर विकास होत नाही या विषयावर विरोधकांच्या माध्यमातून जे साक्री शहरामध्ये गेल्या काळामध्ये जो सगळ्या विषयांचा ओहापोह झाला ते साक्री शहर या विषयांवरून अवगतच आहे। परंतु आज जर खरी परिस्थिती बघितली तर मग विकास कामं होत नाही। मग विकास कामं होण्यासाठी निविदा प्रसिद्ध करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे। परंतु आज जर बघितलं तर मुख्याधिकारी साक्री यांच्या मार्फत विरोधकांच्या निवेदिका ज्या आहेत त्या ओपन केल्या जातात, परंतु साक्री शहरातील ह्या प्रभागांच्या निवेदा ओपन केल्या गेल्या नाही। त्यांच्या मार्फत मध्यंतरी कारण देण्यात आलं होतं की प्रकरण कोर्टात गेलेलं आहे अशा भूलथापा देण्यात आल्या, परंतु कोर्टामार्फत कुठल्याही प्रकारे स्टे आलेला नाही। कोर्टाने कुठल्याही मार्गदर्शक तत्व या ठिकाणी राबवले नाही, तरी सुद्धा जाणून बुजून फक्त शहरामध्ये विकास कामं थांबवण्यात यावी, नागरिकांना असं दाखवण्यात यावं की भारतीय जनता पार्टीमार्फत कुठल्याही प्रकारे विकास कामं होत नाही। परंतु या सर्व सत्य परिस्थिती मागची परिस्थिती अशी आहे की ही कामं जाणून बुजून थांबवली जातात। निविदा ज्या असतात त्या थांबवल्या जातात आणि विकास कामांना कुठेतरी खीळ बसेल आणि पक्षाची प्रतिमा ही शहरात मलिन होईल याच्यासाठी मुख्याधिकाऱ्यांमार्फत ही सगळे षडयंत्र जी ते राबवली जात आहेत ती आता यानंतर कुठल्याही प्रकारचं असं षडयंत्र हे पक्षामार्फत, पदाधिकाऱ्यांमार्फत, नगरसेवकांमार्फत खपवून घेतलं जाणार नाही। प्रत्येक गोष्टीला कायदेशीर आणि कागदपत्रे उत्तर दिले जाईल हे आंदोलनामागचं स्तोत्र आहे। आज ज्या आंदोलनाला सुरुवात करीत आहोत मुख्याधिकाऱ्यांमार्फत रीतसर निवेदक ह्या ओपन झाल्या नाहीत आणि विकास कामाला गती इतर दिली गेली नाही तर हे आंदोलन आहे याचं स्वरूप अधिकाधिक तीव्र होईल एवढंच या निमित्ताने थांबतो। निवेदन ओपन झाल्याच पाहिजे।